इकडे आहे मटन मसाला आणि हे याच्यासोबत त्यांनी खिमा दिलेला आहे आणि हे दोन तर तुम्हाला माहितीच आहे, हा पांढरा रस्सा आहे. सो हे गाईज वन्स अगेन वेलकम बॅक. इन दिस व्लॉग वी आर गोइंग टू कंपेअर लोकल टिपिकल धाबावाला व्हेज अँड नॉनव्हेज थाली अँड द मोस्ट पॉप्युलर थालीज ऑफ कोल्हापूर जी आहे इथली देहाती. तर आपण इथली व्हेज नॉनव्हेज थाली आणि ढाब्यावरची थाली दोन्ही या व्लॉगमध्ये कंपेअर करणार आहोत. सो ॲज यू नो ही इज व्हेजिटेरियन, सो ही हॅज ऑप्टेड फॉर अ व्हेज थाली आणि माझी नॉनव्हेज थाळी आहे. आणि इथली पॉप्युलर मी मटन थाळी घेतलेली आहे. व्हॉट दे ऑफर इन दिस थाली आय क्विकली टेल यू. इकडे आहे मटन मसाला आणि हे याच्यासोबत त्यांनी खिमा दिलेला आहे आणि हे दोन तर तुम्हाला माहितीच आहे, हा पांढरा रस्सा आहे आणि हा तांबडा. आणि इकडे तुम्हाला ऑप्शन्स मिळतात. इधर यू कॅन ऑप्ट फॉर चपाती अँड भाकरी. तर मी भाकरी घेतलेली आहे अँड इट्स अ टाईम टू गिव्ह यू द जेन्युइन रिव्ह्यू हाव इट इज. या खिमा बऱ्यापैकी made into small pieces. It's too good. Local flavors आहेत त्याचे स्पायसेसचे आणि नाईसली कुक्ड आहे. आपण पीस ट्राय करूया हाव इट इज. It's just awesome. I have no words to tell you how beautiful this thali is. याच्यानंतरही आपण अजून फूड स्पॉट्स कवर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही पुढे व्लॉग बघत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बट त्याच्या आधी रेटिंग देऊया आपण ओव्हरऑल. आता आपण ढाब्याचंही ट्राय केलं, आता आपण प्रॉपर ऑथेंटिक कोल्हापुरी फूड पण ट्राय करतो एक चांगल्या हॉटेलमध्ये. तर तुम्ही त्या कम्पॅरिझनमध्ये तो तांबडा रस्सा I haven't tested it by the way. Okay. टेस्ट करा. तिकडचं आणि इकडचं तुम्ही जर कम्पॅरिझन केलं तर आता यांच्या कम्पॅरिझनमध्ये विच इज गुड अँड विच इज ओके. ओके सो नो ऑफेन्स, कारण आपण दोन प्लेस कंपेअर करतो आहे, त्यामुळे मुद्दामून आपण व्हेज थाली आणि नॉनव्हेज थाली घेतली आहे सो दॅट वी कॅन गेट टू नो व्हॉट ऑफर्स यू बेटर. थोडा अजून स्पायसी चालली असते कदाचित, त्यामुळे स्पायसी जर म्हणलात ढाबा थाली वॉज बेटर. ओके. आणि कुकिंगमध्ये आणि टेस्टमध्ये आय थिंक यांची खूप फाईन आहे. जर तुम्ही किमा बघितलं किंवा मटन बघितलं तर आय थिंक कुकिंग इज बेटर, कारण तिकडे मला वाटतं थोडासा आय मीन इट वॉज नॉट दॅट मच कुक्ड. तुम्ही किमाला किती रिझल्ट 10 आउट ऑफ? Keema has a perfect taste, so it's 10 on 10. Pieces? Yeah, it's nicely cooked and has a local flavor of the spices. Okay. Out of 10? 10, it's value for money. 9 on the scale of 10. And पांढरा रस्सा? ते दोन्ही I think the ढाबावाला was better. Okay. हां, तेच आपण तिथे टेस्ट केलं होतं, तिथे खूप चांगलं लागलं होतं. So here we have come to one of the most popular place of Kolhapur and it's Dehati. मी इकडे आधी पण आलेलो होतो, पण आज स्पेशली while coming back from a Goa trip we have come and I have with me स्वप्नील गांगुर्डे सर आणि ते रिव्ह्यू देणार आहेत. सो सर तुम्ही काय घेतलं आहे? मी अख्खा मसूर थाळी घेतलेली आहे. ओके. अँड आपण टेस्ट करून सांगूया आपल्या व्ह्युअर्सना. येस शुअर. मी फर्स्ट अख्खा मसूर खाऊन बघतो कशी. फर्स्ट टाईम मी इथला अख्खा मसूर खात आहे. नाईस. हाउ इज द टेस्ट? गुड. इट इज गुड. What all they have offered you along with this? दे हॅव ऑफर्ड मी अख्खा मसूर, स्वीट डिश, गुलाबजामुन, दही आणि मला वाटतं ड्रमस्टिकचा ड्रमस्टिकची भाजी आहे. आणि कोशिंबीर आणि प्लस दे हॅव 2-3 चटणीज ओव्हर हिअर. मला वाटतं हे लोणच्याची ही मिरचीची चटणी आहे. ओके. आणि बाकी अख्खा मसूर. आय लाईक टू इट मसूर. भाकरी आणि पोळीमध्ये ऑप्शन्स होते ह्याच्यात दोघं ऑप्शन्स आहेत. भाकरी पण आहे आणि पोळी पण ऑप्शन आहे यामध्ये. सो लेट अस क्विकली रेट टेस्ट. याची टेस्ट कशी आहे? टेस्ट इज आय वुड रेट 8. अच्छा, भाकरी आणि पोळीमध्ये ऑप्शन होतं. सो भाकरीला किती रेट कराल? भाकरीला मी 7 रेट करेल.
ओके पोळीला मी जास्त रेट करेन बिकॉज पोळीचं टेस्ट वेगळी इट्स गोइंग वेल विथ भाकरी नो आय थिंक विथ चपाती इट विल गो ग्रेट Okay, fine. Overall rating on the scale of 10. I would rate around 8. Okay, good. Thank you so much. Thank you, sir. थाली हमने ऑर्डर किया है पनीर वेज थाली, उसमें है एक पनीर मसाला पनीर मसाला जैसा है, क्रीमी है थोड़ा और थोड़ा स्वीटनर भी और थोड़ा अच्छा टेस्ट है। उसके बाद 2 स्वीट में 2 गुलाब जामुन है, ये दाल है, ये दही है, ये ऑनियन विथ बटर के साथ थोड़ा कुछ है, Okay, थोड़ा खट्टा सा। so it's giving the test. यस, दिस इज लेमन अचार, दिस इज मिर्चीचा अचार। It's a Kolhapuri tikhat. यस, And you also had options in chapati and bhakri. या So let's quickly rate. I have tasted paneer sabji. It's nice. Out of 10, I will give 8, 9. Okay, Gulab jamun 10 out of 10. क्या बात है? You haven't tested that. What is it? Let me taste. Dal, I guess. दाल है. Yeah. 9 out of 10. Onion 7 Okay, salad. Fine. Overall rating out of 10. out of 10. 9. And would you suggest it to the those who are watching us? Yes, if you are coming to Kolhapur and आप लोग वेज और नॉन वेज दोनों आपके ग्रुप्स में लोग हैं, तो यू शुड डेफिनेटली ट्राई देहाती। उसमें नॉन वेज का सर ने रिव्यू दिया, वो भी अच्छा है और वेज में भी बहुत अच्छा टेस्ट है। Okay, thank you so much. एंड भाकरीज आर रियली सॉफ्ट, Okay, fresh है. फ्रेश है, Okay. चेरी ऑन द टॉप। I mean, the hotelचे स्टाफ बघतायत आमच्याकडे, but as genuine feedback and those guys has allowed us to make this video. Disclaimer. Anyway, we'll quickly finish this thali and see you there another spot. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.